रागिणीला काही लोक पाहायला आले तेव्हा आईने वेगवेगळ्या प्रकारचे जेवण समोर ठेवले. रागिणीची भाऊजाई मुलं घेऊन खोलीत गेले, कारण सासूने कोरडी भाकरी व्यतिरिक्त कधीही त्यांना काही दिलं नव्हतं. त्यामुळे मुलं जेवण मागू नयेत यासाठी. थोड्या वेळाने पाहुण्यांनी म्हटलं, आपल्या विधवा सुनेला भेटवून द्या. ती समोर आली तेव्हा मुलं जेवणावर झपटली. ते लोक म्हणाले, तुमची सून आम्हाला द्या आणि आम्ही मुलेही घेऊन जाऊ. रागिणीची आई गोंधळलेली फिरत होती, तर भाऊजाई आणि लहान बहीण जोरात हात चालवत स्वच्छतेत व्यस्त होती. स्वयंपाकघरात प्रकारचे पदार्थ बनत होते. याच दरम्यान दरवाजातून राकेशने झाकून पाहिलं. मम्मी, एक विचारू, असं त्याने आईला सांगितलं. रागिणीची भाऊजाई अनामिका स्वच्छतेचा कपडा घेतल्यावर लगेच आपल्या मुलाजवळ गेली. हो बाळा, काय झालं? मम्मी, किती चांगल्या जेवणाचा सुगंध येतोय ना, थोडं जेवण आणून दे, असं त्याने ओठांवर जीभ फिरवत सांगितलं. अनामिकाने डोकं खाली करून म्हणाली, बाळा, ते जेवण आपल्यासाठी नाही, ते पाहुण्यांसाठी आहे, असं दुःखी सुरात उत्तर दिलं. राकेशने अश्रू भरलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, जे काही चांगलं बनतं ते पाहुण्यांसाठी असतं. आपल्याला चांगलं जेवण कधी मिळणार? मी तर कोरडी भाकरी खात खात दमलोय. आता जेवणाची इच्छाच नाही. अनामिकाला आपल्या लाडक्या मुलावर खूप दया आली, पण ती बिनशर्त मजबूर होती. तिचा पती जाऊन 4 वर्षे झाली होती आणि त्या 4 वर्षांपासून ती वाईट काळातून जात होती. अनामिकाचा सासऱ्यांचा परिवार खूप श्रीमंत होता. पैशांची कोणतीही कमतरता नव्हती. जेवण, खाण्यापिण्याची प्रत्येक गोष्ट प्रचंड प्रमाणात उपलब्ध असायची. तरीही अनामिकाची सासू तिला नोकरासारखी काम घेऊनही तिच्या आणि मुलांचं जेवण फक्त कोरडी भाकरीच द्यायची. अनामिकाची 2 मुलं होती. ते तितकेच हुशार आणि समजूतदार, सुंदर होते. अनामिकाची नणंदची मुले एवढी चांगली नव्हती. अभ्यासातही ती चांगली नव्हती. त्यामुळे ती अनामिकावर ईर्ष्या करणारी झाली आणि अनामिकाच्या मुलांविरुद्ध उलटसुलट गोष्टी आपल्या आईच्या मनात भरू लागली. अनामिकाची सासूही स्वतःच्या मुलांच्या आयुष्यातूनच तिला विरोध करणारी झाली, पण कधीही आपला विरोध मुलांच्या समोर दाखवू शकली नाही. अनामिकाचा पती तिच्यावर प्राणापेक्षा अधिक प्रेम करायचा आणि मुलांवर जीव लावायचा. पण अनामिकाचा पती अचानक गेला तेव्हा सासूने अनाथ नातवंडांना प्रेम देण्याऐवजी वाईट वागणूक देण्यास सुरुवात केली. ती अनामिकाला माहेरी जायलाही परवानगी देत नव्हती, की कुठे मुलं आपल्या वडिलांच्या भागाचे हक्कदार बनून टाकणार नाही. स्वतःकडे ठेवूनही त्यांच्या सुखाची चाबूक घेतली होती. त्यांना चांगली कपडे मिळायची नाही, चांगलं जेवणही मिळायचं नाही. कोरडी भाकरी खाऊन मुले फारच दुर्बल झालेली होती. अनामिका काही तसं धीर धरून दिवस काढत होती. ती हळूहळू वाट पाहत होती की तिची मुले शिक्षण घेऊन कुठेतरी सक्षम व्हावी आणि त्यांचे दिवस बदलावेत. पण आज राकेशने जेवण मागितलं तेव्हा तिला आपल्या अशक्तपणावर खूप रडू आलं. अनामिकाला 3 नणंद होत्या. एक विवाहिता होती, तर दुसरी नणंद रागिणीसाठी आज पाहुणे येणार होते. सगळं जेवण अनामिकाने तयार केलं होतं, तरीही तिला आपल्या मुलांना थोडं जेवण देण्याची परवानगी नव्हती. सारे काम पूर्ण झालं होतं. पाहुण्यांच्या येण्याची वेळ जवळ येत होती. रागिणी पार्लरमधून आली होती. तिचं साधं रूप होतं, पण पार्लरमध्ये सजून ती सुंदर दिसत होती. अनामिकाने रागिणीच्या खोलीत जाऊन विचारलं, काही हवं आहे का? रागिणी आरशासमोर बसलेली होती. जेव्हा तिला मागून अनामिकाची सावली दिसली. अनामिकाने सुतीची पांढरी साडी अंगावर परिधान केली होती. केस निखळलेले होते, घामाने भिजलेली आणि कपड्यांमध्ये किंचित दुर्गंध येत होती. तरीही अनामिकाची तेजस्वी त्वचा आणि आकर्षक रूप लक्ष वेधून घेत होते. ती खूप सुंदर दिसत होती. अनामिकाचे लग्न फक्त 18 वर्षाच्या वयातच झाले होते. त्यानंतर 2 मुलांची आईही ती बनली होती. तिचं वय आता फक्त 26 वर्ष होतं. तरीही ती पाहायला 19-20 वर्षांची कन्या वाटत होती. काही लोकांची सुंदरता कधीही कमी होत नाही, कितीही वाईट परिस्थिती असली तरी. अनामिकाबरोबरही तसंच झालं होतं. गेलेले कठोर दिवसही तिच्या सौंदर्यात काही फरक घडवू शकले नव्हते. मात्र आता ती पूर्वीसारखी बळकट नव्हती.
रागिणीने नाक चढवलं आणि म्हणाली, वहिनी, तुम्ही माझ्या खोलीत काय करण्यासाठी आलात? माझी इच्छा नाही की तुमची सावली माझ्यावर पडावी आणि कोणतेही अपशगुन होईल. जे लोक मला बघण्यासाठी येत आहेत ते फार श्रीमंत आहेत. संपूर्ण शहरात त्यांचा व्यवसाय पसरलेला आहे. ते व्यवस्थित आणि सुसंस्कृत लोक आहेत. तुम्ही अशी अवस्था दाखवली तर त्यांना चांगलं वाटणार नाही. त्यामुळे कृपया पाहुण्यांच्या समोर उभं राहू नका आणि तुमच्या मुलांना सुद्धा दूर ठेवा. असं रागिणीनं अनामिकाची काहीही न ऐकून आदेश दिला आणि मान खाली करून बसली. हे एक इशारा होता की अनामिका आता खोलीतून जाऊ शकते. अनामिकाच्या डोळ्यात ओलावा येऊ लागला आणि ती खोलीतून बाहेर पडली. हे भगवान, मला अशी परीक्षा का दिलीत? जर माझ्या पतीला तुझ्याकडे बोलवायचंच होतं तर काहीतरी असा मार्ग दाखवला असता की माझी मुलेही चांगली जिंदगी जगू शकली असती. चांगली नाही तर साधारण तरी असती, असं ती अंतःकरणात देवाला तक्रार करत होती. आणि तिची तक्रार व्यर्थ नव्हती. तिच्या मुलांच्या डोळ्यात असलेली गरिबी ती सहज पाहू शकत होती. पाहुणे दरवाजावर आले तेव्हा अनामिका स्वयंपाकघरात गेली. जेवण प्लेटमध्ये भरून नोकरांच्या हातून बाहेर पाठवले आणि स्वतः मुलांना घेऊन एका खोलीत बंद झाली. तिला माहीत होतं की मुलं भुकेले आहेत आणि कोरडी भाकरी व्यतिरिक्त त्यांना कोणत्याही चविष्ट जेवणाची ओळख नाही. असं काही होऊ नये की तिच्या समोर चविष्ट जेवण पाहून मुले त्यावरच झपटली गेली आणि रागिणीच्या लग्नाला यामुळे अडथळा येईल. सासू अनामिकाबरोबर नीट वागत नसे तरी अनामिकाने कधीही त्यांचा वाईट विचार केला नव्हता. ती नेहमी त्यांच्या हितासाठीच प्रार्थना करत असे. पाहुणे आले होते. लॉनमध्ये हसण्याच्या बोलण्याच्या आवाजांनी वातावरण भरून गेले होते. अनामिकाला तिच्या खोलीत बसून त्यांचे सारे बोलणे ऐकू येत होते. अचानक विवाहाची माहिती घेऊन आलेली स्त्री म्हणाली, आपल्या सोनीला बोलवा ना, आम्हालाही तिला भेटायचं आहे. तिच्या चांगल्या गुणांची अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. त्या स्त्रीचं बोलणं ऐकताच अनामिकाच्या सासूला फार वाईट वाटलं. मात्र कारण ती तिच्या मुलीचा विवाह पाहण्यासाठी आली होती त्यामुळे नकार देणं शक्य नव्हतं. म्हणूनच अनामिकाला बोलवावंच लागलं. अनामिकाने मुलांना त्या खोलीत बसवून ठेवण्याचं सांगून स्वतः पाहुण्यांना भेटण्यासाठी पुढे गेली. पाहुणी स्त्रीने अनामिकाच्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहिलं. किती सुंदर आहे, पण इतक्या कमी वयात विधवा झाली. भगवान सुंदर रूप देतोय तर त्याबरोबर चांगलं नशीबही दे, असं दुःख व्यक्त करत तिने म्हटलं. अनामिकाचे डोळे भरून आले. बाळा, तू असं घाणेरडे कपडे का परिधान केले आहेत? आणि मी ऐकले आहे की तुझे मुलंही आहेत. ते कुठे आहेत? अनामिकाने उत्तर द्यायला तोंड उघडलंच होतं की अचानक खोलीचा दरवाजा धडकेबाजीत उघडला आणि तिची मुले धावत आली आणि पाहुण्यांच्या खोलीत गेली. अनामिका पूर्णपणे गोंधळली गेली. तिची सासू गंडस्त नजरेने अनामिकाकडे पाहत होती. पाहुण्यांच्या समोर मोठ्या प्लेटमध्ये विविध प्रकारचे पदार्थ सजलेले होते. जेवणाची सुवास खोलीत पसरलेली होती आणि मुलांच्या मनात बेचैनी वाढवत होती. गोड पदार्थात ठेवलेला चॉकलेट केक आणि खीरची सुवास त्यांची भूक वाढवत होती. ते स्वतःला रोखण्याचा प्रयत्न करत होते, पण भुकेवर नियंत्रण ठेवू शकले नाहीत. सगळ्यात लहान मुलं पुढे सरकले आणि डाळवाटाची प्लेट हातात घेतली आणि चम्मचभर जेवण तोंडात टाकले. मोठ्या भावाने लाजलेली नजर आईकडे टाकली आणि मग एक बिस्किट उचलून खात राहिला. लहान बहिणीने केकमधून मूठभर काप उचलले आणि झटपट ते तोंडात टाकले. दोनही मुले आता जेवणावर जोरात झपटली होती. त्यांच्या जेवण खाण्याच्या पद्धतीतूनच स्पष्ट होतं की ते किती भुकेले आहेत. अनामिकाच्या पायाखालील जमीन सरकली. तिच्या हृदयाला वाटले की जमीन फुटून तिला तिथे गाडले जावे. ती वेगाने मुलांकडे धावत गेली आणि त्यांच्या हातातून प्लेट काढू लागली. डोळ्यात अश्रू तरळू लागले. सासू रागाने डोळे दाखवत खुर्चीवर बसली. रागिणीने हे दृश्य पाहून द्वेषाने नाक चिडवली आणि डोकं खाली करून आपल्या बांगड्यांसोबत खेळू लागली.
पाहुणी स्त्री सगळं दृश्य शांतपणे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर प्रथम आश्चर्य व्यक्त होतं, मग हळूहळू ते आश्चर्य दुःखात रूपांतरित झालं. तिने मुलांचे काळवंडलेले चेहरे पाहिले. डोळ्याखाली काळे वर्तुळ दिसत होते. त्यांची अवस्था पाहूनच स्पष्ट होतं की त्यांना चांगलं जेवण मिळत नसत आणि बहुतेक वेळा ते भुकेलेच असायचे. पाहुणी स्त्रीने अनामिकाकडे पाहिलं, जी आपल्या मुलांना पकडून मागे हटवण्याचा प्रयत्न करत होती आणि सतत माफी मागत होती. डोळ्यातून अश्रू वाहत होते, कपड्यावर घामाचे डाग होते. तरीही तिच्या नव्या रेषा अजूनही ताऱ्यांसारख्या आकर्षक होत्या. त्या स्त्रीने खोल श्वास घेतला आणि मनातली गोष्ट तोंडावर आणली. आम्ही इथे तुमच्या मुलीला, रागिणीला बघायला आलो होतो, पण आता जे दृश्य आम्ही पाहिलं त्याने आमचं मन बदलून टाकलं आहे. आम्हाला फक्त सुंदर दिसणारी मुलगी हवी नाही, तर अशा मुलीची गरज आहे जिला कठीण काळानंतरही आपल्या सन्मानाची आणि मुलांची संगोपन करण्याची जाणीव असावी. अनामिकाचा सासूचा चेहरा एकदम बदलला. ती काहीतरी म्हणू इच्छित होती, पण तोंड बंद राहिलं. रागिणीचा रंग पिवळा पडला. तिला विश्वासच बसत नव्हता की इतकं छान नातं होतं आणि तिच्याऐवजी तिच्या भावजाईला पसंत केलं जात आहे. पाहुणी स्त्रीने बोलणं चालू ठेवले. आम्ही तुमची सून अनामिकेबद्दल खूप ऐकलं आहे, पण आज पाहून आम्हाला समजलं की ही स्त्री आतून आणि बाहेरून किती मजबूत आणि संस्कारी आहे. तिच्या चेहऱ्यावर खरी ओळख दिसली. तिच्या मुलांची भूक आणि तिचं असहाय्यपण आमच्या हृदयाला स्पर्शून गेलं. म्हणून आम्ही क्षमासहित सांगू इच्छितो की आम्हाला रागिणीचं नातं नको, तर अनामिकाचं नातं स्वीकारायचं आहे. मी माझ्या मुलाचं लग्न अनामिकेशी करू इच्छिते. आम्ही मुलांचा पूर्ण खर्च उचलू, त्यांना आपल्यासोबत घेऊन जाऊ आणि भरपूर काळजी घेऊ. माझा मुलगा त्यांच्या संगोपनाची सर्व जबाबदारी स्वीकारेल. हे ऐकून खोलीचं वातावरण एकदम बदललं. सासूने रागिणीकडे रागाने पाहिलं. रागिणी रडू लागली. अनामिकाचं हृदय अजूनही अधिक दडून गेलं. तिचे अश्रू झपाट्याने वाहू लागले. तिने डोकं खाली करून मुलांना आपल्या कुशीत घेऊन धरलं. तिला माहीत होतं की तिची सासू तिला कधीच माफ करणार नाही. पाहुणी स्त्रीचं बोलणं ऐकून खोलीचं वातावरण भारावून गेलं. अनामिकाचे सासूच्या चेहऱ्यावर रागाची लालिमा चढली आणि ती आपल्या जागेवरून उठली आणि जोरात म्हणाली, तुम्ही फार मोठी चूक केली आहे. आम्ही तुम्हाला आमच्या मुलीच्या नात्यासाठी घरी बोलावलं होतं, पण तुम्ही आमच्या इज्जतीचा जराही विचार केला नाही. आमच्या मुलीमध्ये काही दोष आहे का, की तुम्ही तिला नाकारून आमच्या सुनेचं नातं मागितलं? पाहुणी स्त्रीने सौम्यतेने उत्तर दिलं, माझा हेतू कुणाला दुःख देण्याचा नव्हता. मी फक्त माझ्या मुलासाठी चांगलं विचारलं आहे. अनामिका एक चांगली आणि संस्कारी स्त्री आहे, पण सासूने त्यांचं बोलणं मध्येच तोडून टाळ्या वाजवत दरवाजाकडे इशारा केला. आम्ही तुमच्यासारख्या लोकांसोबत नातं जोडणार नाही. अनामिका माझ्या मुलाची विधवा आहे आणि तिचं दुसरं लग्न मी कधीही करू शकणार नाही. आमच्या घरात विधवा सुनेचं दुसरं लग्न नाही होत. इथून तुम्ही सगळे लोक निघून चला. आमच्या घराचा सन्मान एवढ्या सहजपणे लुटण्याचा तुम्हाला कोणताही हक्क नाही. रागिणी रडत रडत आपल्या आईचा पदर धरून तिथेच जमिनीवर बसली. अनामिकाचे मन दडले. पाहुणी स्त्रीने शांतपणे उभे राहून आपला पर्स हातात घेतला आणि जाताना अनामिकाकडे दुःख भरल्या नजरा टाकल्या. तिच्या डोळ्यात दुःखाशिवाय काहीच नव्हतं. ती स्त्री घराचा दरवाजा पार करून गेली होती, मात्र अनामिकाची काळजी वाढून गेली होती. सासू रागाने थरथरत होती. तिने अनामिकाकडे थंड स्वरात पाहून म्हणाले, सगळ्यांच्या नजरेमध्ये आमची बेइज्जती केलीस. तू कोणतं जादू केलीस की ती स्त्री तुला आपली सून बनवू इच्छित होती? आता या घरात तुझा काहीही हक्क नाही. आम्ही तुला विधवा म्हणून सहन केलं होतं, पण आता तू एक भार बनली आहेस. माझ्या मुलींसाठी येणाऱ्या नात्यावर डाका मारण्यास सुरुवात केली आहेस. अनामिकाने रडत हात जोडले आणि म्हणाली, माझ्या हातून काहीच चुकलं नाही. मी नेहमी तुमचं हितच पाहिलं आहे. पण सासूनं तिचं ऐकून घेतलं नाही. ती जोरात दरवाजाकडे सरकली आणि नोकराला हाक मारली.
या स्त्रीचा आणि तिच्या मुलांचा सगळा सामान बाहेर फेकून टाका. घरात हाहाकार माजला. मुले आईला मिठी मारून रडू लागली. अनामिकाने मनात देवाला प्रार्थना केली, पण काही चमत्कार घडला नाही. काही वेळात अनामिका आणि तिची मुले घराबाहेर रस्त्यावर उभे राहिले. अनामिकाला सासूने धक्का दिला आणि घरातून हाकलून टाकले होते. संध्याकाळचा अंधार पसरत होता. आकाशात ढग गडद होत होते. थंड वाऱ्याचे झोत त्यांचे शरीर चिरत होते. मुलं भुकेने थकून जमिनीवर बसली. अनामिकाचे हृदय फाटून गेले. तिला कल्पनाही नव्हती की तिचे आप्तही तिला एवढ्या निर्दयपणे घराबाहेर टाकतील. ती मुलांसह चालू लागली. प्रत्येक चेहरा परकी वाटत होता. कोणताही आपला नव्हता. ती स्वतःही अनाथ होती आणि दूरच्या नातेसंबंधांनी बोज मानून तिला उचलून फेकले होते. अनामिकाचं भाग्यसुद्धा चांगलं होतं, कारण तिला चांगला पती मिळाला होता. पण तो सुख क्षण फार लवकर संपला आणि एकदा पुन्हा समाजाच्या पायथ्याशी तिचं सामर्थ्य संपलं. काही जण तिच्या अवस्थेवर थांबले, तर काही जण दयाभावनेने तिच्याकडे पाहत होते, पण कोणीही जवळ येऊन आधार देण्यास तयार नव्हते. रात्रीच्या अंधारात अनामिका अजूनही अधिक वेदनेत हरवली होती, कारण पतीच्या स्वर्गवासानंतर तिने कधी घराबाहेर पाय टाकला नव्हता. ती रस्त्यावर फिरत होती. याच दरम्यान एक अधेड वयाचा माणूस साधे कपडे परिधान केलेला आणि हातात शॉपिंगची पिशवी घेऊन जात होता. अनामिकाजवळ थांबला. त्याने मुलं पाहिली, ज्यांचे चेहरे भुकेने आणि थकव्याने सुकत चालले होते. मग अनामिकाची अवस्था पाहिली, जी अश्रूंनी भरलेली होती. त्याने दयाभावनेने विचारले, तुम्ही इथे का बसले आहात? अनामिकाने रडत आवाजात सांगितले, आम्ही घरातून बाहेर काढले गेले आहोत. आमच्याकडे कुठलंच ठिकाण नाही. माणसाने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, माझ्या घरात कामवालीची गरज आहे. जर तुम्हाला हवं असेल तर मुलांसह माझ्या घरी आजच या. राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली जाईल. मुलांच्या निष्फळ स्नेहपूर्ण चेहऱ्याकडे पाहून त्या माणसाला दया आली होती. घरात कामवालीची गरज नव्हती, तरीही त्याने अनामिकाला सोबत येण्याची विनंती केली. अनामिकाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. त्या माणसाचे वय जास्त नव्हते, कदाचित 35-36 वर्षांचे असावे. अनामिकाच्या हृदयाच्या एका कोपऱ्यात भयसुद्धा दडले होते, पण मुलांच्या निष्फळ चेहऱ्याने तिला धीर दिला. तिने डोकं खाली करून होकार दिला आणि तो माणूस पुढे येऊन मुलांचा हात धरून अनामिकाला सोबत नेत गेला. रात्रीच्या अंधारात जेव्हा ती त्या अनोळखी माणसाच्या घरी पोहोचली, तेव्हा अनामिकाच्या मनात एक आशेचा किरण जागा झाला. ती जरी कामवालीच्या रूपात जात होती, तरी कमीत कमी तिच्या मुलांना छप्पर आणि जेवण मिळणार होते. अनामिकाने मनात देवाचे आभार मानले आणि प्रार्थना केली की हा माणूस वाईट नसेल. अनोळखी माणसाने अनामिकाला आपल्या घरात आणले आणि येताच मुलांसाठी जेवण आणि राहण्याची व्यवस्था केली. एक खोली अनामिकाला राहण्यासाठी दिली आणि म्हणाला, आता झोपून जा, उद्या बोलू. अनामिका संपूर्ण रात्र विचार करत होती की हे सगळं कसं शक्य झालं. दुसऱ्या दिवशी ती त्या घराच्या मालकिनीकडे भेटायला गेली आणि अनामिका आश्चर्यचकित झाली. ही तीच पाहुणी स्त्री होती जिने तिच्या सासरात अनामिकाचा हात मागितला होता. ती स्त्री हसून अनामिकाकडे आली आणि म्हणाली, माझ्या मुली, देवाने स्वतः तुला आमच्या घरापर्यंत पोचवून दिला आहे. मी माझं हृदय स्वच्छ ठेवलेलं होतं आणि आज माझी इच्छा पूर्ण होत आहे. हे घर माझं आहे आणि काल रात्री तुला इथे आणणारा माझा मुलगा आहे. अनामिका स्तब्ध राहिली. तिच्या डोळ्यांपुढे काल रात्रीचे सगळे दृश्य फिरायला लागले. आता तिला अभिजितच्या हेतूवर कुठलाही संशय राहिला नाही, कारण ज्याची आई इतके चांगल्या स्वभावाची स्त्री आहे, त्याचा मुलगाही नक्कीच तसा असणार होता. पाहुणी स्त्रीने सौम्यतेने सांगितले, मी आता पुन्हा माझ्या मुलासाठी तुझा हात मागते. तुझं निष्फळ साधेपण आणि धैर्य मला अधिक प्रभावित केले आहे. अभिजित तुझ्या आणि मुलांच्या आयुष्यात सुख भरू शकेल. अनामिका शांतपणे ऐकत होती. तिचं मन घाबरत होतं, पण मुलांच्या भविष्याचा विचार करून तिने निर्णय घेतला. पाहुणी स्त्रीने तिला पुढच्या दिवशी उत्तर देण्यास सांगितले होते.
अनामिका संपूर्ण रात्र विचार करत राहिली आणि दुसऱ्या दिवशी अभिजित तिच्या जवळ आला आणि सौम्यतेने म्हणाला, जर तू होकार दिलास तर मी माझं आयुष्य तुझ्यासाठी आणि मुलांसाठी अर्पण करीन. पण जर तू नकार दिलास तरी मी तुझ्या इच्छेचा आदर करीन. मी कधीच वडील बनू शकणार नाही, तरीही तुझी मुले माझी मुले समजून मी त्यांची काळजी घेईन. तुला हवी असलेली ग्वाही मी देण्यास तयार आहे, पण मला माझ्या मुलांचा वडील होऊ दे. आणि जर तू माझ्याशी लग्न करायचं ठरवलंस नाही तरीही तू या घरात राहू शकतेस. मी त्यांची काळजी अशीच घेत राहीन. अनामिकाच्या डोळ्यात अश्रू भरून आले. काही क्षण विचार करून तिने होकार दिला आणि अशा प्रकारे त्यांचं नवीन आयुष्य सुरू झालं. अनामिकाला लवकरच जाणवू लागले की अभिजित खरोखरच अतिशय चांगला माणूस आहे. तो मुलांसोबत असं वागायचा जणू त्याचे स्वतःचे रक्त आहे. अनामिकाच्या हृदयातही हळूहळू अभिजितसाठी प्रेम जागृत होऊ लागलं. आता ती फक्त एक आई नव्हे तर एक पत्नीही बनली होती. दुसऱ्या बाजूला रागिणीच्या आयुष्यात अंधार पसरला. तीच रागिणी जिने अनामिकाला धक्का देऊन घराबाहेर काढली होती. एके दिवशी बाजारातून परतताना अपघाताची शिकार झाली. तिच्या दोन्ही पायांची हाडं तुटली आणि ती अपंग झाली. अनामिकाला ही वार्ता मिळाली तेव्हा तिने मनात विचार केला की देवाच्या न्यायात विलंब असू शकतो, पण अंधार नेहमीच टिकत नाही. अनामिकाची सासू तिच्या अपंगत्वामुळे मुलीला पाहून स्वतःच्या केलेल्या कृत्याचं फळ भोगत होती. तिने अनामिकाला शोधण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण अनामिकाने त्यांच्यापासून दूर राहणंच योग्य समजलं. आता अनामिकाचं जीवन सुख आणि समाधानाने भरलं होतं. मुलांचं हास्य आणि अभिजितच्या प्रेमाने तिची दुनिया उजळली होती. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा. आणि कथा आवडली असेल तर तिला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच नवीन आणि रोचक गोष्टींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमची कोणतीही कथा तुम्ही मिस करू नका. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.